निवडणूक अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव आहे असा आरोप आता ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरच्या गाडीमध्ये निवडणूक अधिकारी असतात। दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले जात आहेत। आतापर्यंत इतके बिनविरोध उमेदवार पाहिलेले नव्हते असंही राऊत म्हणतायत। राज्यातले सगळे गुंड अजित पवारांच्या पक्षात असल्याचा आरोप सुद्धा राऊतांनी केलाय। बंडोबा संध्याकाळपर्यंत थंडोबा होती आणि आपण पाहिलं असेल की जे निवडणूक अधिकारी आहेत, जे आरओ आहेत, त्यांच्यावर अनेक मंत्र्यांकडून दबाव येतो। अनेक मंत्र्यांचे फोन त्यांना जात आहेत गेल्या 2-3 दिवसापासून। का जात आहेत, कशा करता जात आहेत? काल सुद्धा आचारसंहिता लागू आहे, पण उपमुख्यमंत्री जे आहेत ठाण्यातले, त्यांच्या निवासस्थानाबाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा उभा होता। त्याच्यामध्ये काही आरोप होते। उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी आरोच्या माध्यमातून दबाव आणले जाते। जळगावला उमेदवारांचं किडनॅपिंग केलं माघार घेत नाही म्हणून आणि जबरदस्तीने माघार घ्यायला लावली आणि बिनविरोध निवडून येण्यासाठी। ही जी स्पर्धा सुरू झाली या निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्याची, ही फक्त धमक्या, पैशाचा वापर, ब्लॅकमेलिंग, दहशत काय करतात राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे निवडणूक आयुक्त। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी महानगरपालिकेला बिनविरोध लोक निवडून आलेच नव्हते। कल्याण डोंबिवली यांच्या बापाचं आहे का? कल्याण डोंबिवली मोठे मिरवणुका काढतात विजयाच्या। आम्हाला माहीत नाही कशा धमक्याने, कसे ब्लॅकमेल करून आणि कसं दहशत निर्माण करून लोकांना मागे घ्यायला लावलं। महाराष्ट्रातले सगळे गुंड अजित पवारांच्या पक्षात गेले। सगळे गुंड, तुम्ही कोणत्या गुंडाचं नाव घ्या आणि कोणत्या गुंड टोळीचा संदर्भ आहे, ते सगळे अजित पवारांच्या पक्षात आहे आणि हा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत सामील आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।